इराणमध्ये स्त्रियांना बाहेरून फिरायला गेलेल्या सुद्धा पेहरावाची बंधने आहेत। सौदी अरेबियात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लाल रंगाची फुले, वस्तू वगैरे विकणे बॅन आहे। सिरियामध्ये असताना पायाने वस्तू हलवणे किंवा तळपाय दाखवणे यास मनाई आहे। रशियात सरकारला ओपन लेटर लिहिल्यास शिक्षा होऊ शकते। उत्तर कोरियात किम जोंग मीटिंगमध्ये बोलत असताना कोणी झोपलं तर मृत्यूदंड होऊ शकतो। सोमालियात डाव्या हाताने जेवल्यास शिक्षा होऊ शकते। म्यानमारमध्ये बौद्ध धर्माची चिकित्सा करणे बंदी आहे। तुर्कस्तानमध्ये शेजाऱ्यांचा मुलगा, मुलगी, पत्नी किंवा त्यांच्या घरी काम करणारे यांच्याबरोबर प्रेमात पडण्यास मनाई आहे। तुर्कमेनिस्तानात ब्युटी पार्लर मधल्या आयलॅशेस, एक्सटेंडेड नेल्स वगैरे सारख्या बऱ्याच सर्व्हिसेस बॅन केल्या आहेत। बुरुंडीमध्ये जॉगिंगला मनाई आहे, शिक्षा होते। ही काही उदाहरणे। आता ओळखीचं उदाहरण सांगतो। सरकारला नावडत्या कॉमेडियनच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या प्रेक्षकांना समन्स पाठवले जाते। त्याआधी तो कॉमेडियन ज्या घरी गेल्या 10 वर्षात राहिला नाही तिथे जाऊन त्याच्या नातेवाईकांना त्रास दिला जातो। त्याआधी त्या कॉमेडियनने विनोद केला म्हणून त्याची चौकशी सुरू होते, त्याचे चॅट वगैरे तपासले जातात। त्याआधी कॉमेडियनला जीवे मारण्याचे, धमकीचे, अर्वाच्य शिव्या असलेले फोन केले जातात। त्याआधी कॉमेडियनवर विनोद केल्याबद्दल FIR होते। त्याआधी सरकारकडून हिंसक प्रतिक्रियेची समर्थन केले जाते। त्याआधी ज्या ठिकाणी कॉमेडियनचा कार्यक्रम आयोजित झालेला असतो त्या व्हेन्यूची तोडफोड होते। त्याआधी अनेक स्वपक्षीय राजकारण्यांनी अतिशय हिंसक, द्वेषजनक, गलिच्छ, अपमानकारक वक्तव्ये केलेली असतात त्याकडे दुर्लक्ष करतात। विचार करा। रिपोर्ट सूरज सामंत, प्रस्तुतकर्ती सायली देशमुख, आमचे सहयोगी राजेश मेश्राम सोबत, द न्यूज इंडिया 7 AM करिता। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।